मला आता हे चांगलंच समजलंय. आई होणं म्हणजे एक न संपणारी रोलर कोस्टर राईडच आहे. जिथे खूप सारं हसू, रडू आणि भरपूर सारी धावपळ एकाच वेळी चालत असते. तर कसं काय मंडळी? कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या डिझायनर हाऊसवाईफ या यूट्यूब चॅनलवर. आणि जे काही मी आत्ता सुरुवातीला बोलले ना, त्या गोष्टीसोबत आजचा दिवस संपेपर्यंत तुम्ही माझ्यासोबत नक्की रिलेट करणार, कारण एवढे जास्त चढ उतार झालेले आहेत इथून पुढे. तर ही दुपारची वेळ आहे. शुभला मी डे केअरवरून घेऊन आले होते आणि कपडे धुवून झाले होते, तर सगळ्यात पहिले तेच वाळत घातले. आणि भांडी पण जी घासली होती ती व्यवस्थित सुकलेली होती, तर म्हटलं आता ती लावून घ्यावी फळीला. तर सगळी माझं भांडी लावायचं काम चालू होतं. तर तेवढ्यात शुभ आला आणि तो सांगायला लागला की मी शी केली आहे. तर मग म्हटलं चला बाबा, आता इथूनच बघा माझी मदर ड्युटी सुरू झालेली आहे. तर मी गेले, त्याला व्यवस्थित साफ वगैरे केलं आणि त्यानंतरनं पुन्हा मी आले माझ्या अगोदर जे काम करत होते भांडी लावायचं त्या कामासाठी. भांडी वगैरे सगळी लावून झाली, जिथल्या तिथं सगळ्या गोष्टी ठेवल्या. आणि हे जे आहे ना, हे दीदीची भांडी होती. आता इथे राहायला आल्यामुळे कायमच काही ना काही स्वयंपाकाचं देणं घेणं चालू असतं, तर त्यामुळे तिची भांडी कायम असतातच. तर ती वरचेवर साईडलाच ठेवली आणि तोपर्यंत इथे शुभचा पहा हा उद्योग सुरू झालेला आहे. त्याच्या कपाटात जाऊन त्यांनी त्याचे सर्व कपडे विस्कटून टाकले. मग मी पुन्हा सगळं ते व्यवस्थित घडी घालून ठेवलं. आणि ऑलरेडी सोमवार माझा उपवास होता, तर त्यामुळे एवढं कसं तरी होत होतं ना, मला काहीच खाल्लेलं नव्हतं, कारण मी रात्री साबुदाणे भिजत घालायचे विसरून गेले होते. तर त्यामुळे मी विचार केला की थोडंसं चहा करूयात आणि निवांत चहा पिऊ, म्हणजे थोडंसं फ्रेश वाटेल. तसं अगोदर मी 16 सोमवार पण केले होते लग्नाच्या अगोदर, पण एवढा त्रास मला कधीच झाला नव्हता उपवासाचा, पण आता नाही होत शक्य. आणि तेवढ्यात आहे ना, माझं एक पार्सल रिसीव्ह झालं. आणि इकडे शुभने दुसरा उद्योग केला. त्याने ना धूप घेतले आणि ते जमिनीवर फेकायला लागला. म्हणजे त्याचे उद्योग आज काही संपतच नाही आहे. तर मी लकीली चहा ठेवला होता आणि मिशोवरून आहे ना, मी हे कप ऑर्डर केले होते आणि तेच रिसीव्ह झाले. म्हटलं काय योगायोग आहे. मस्तपैकी आता ह्या नवीन कपमध्येच आहे ना, आपण चहा पिऊयात. खूप छान आहे ह्या कपची क्वालिटी आणि ग्रिप पण इतकी सुंदर आहे. त्याच्यावरचं पॅटर्न वगैरे खूपच छान आहे. 220ला की का समथिंग, हा 220च आहे मे बी. हे मला 6 कप भेटलेले आहे. तर त्या दिवशीच मी ऑर्डर केले होते आणि म्हटलं निवांत जाऊन बाल्कनीत थांबून चहा पिऊयात मस्तपैकी माझ्या झाडांसोबत. तेवढंच थोडासा माझा टाईम स्पेंड होतो. आणि इथे पण लगेचच शुभ माझ्या मागे मागे आला आणि म्हटलं निवांत माझा चहा पिऊन होईल. पण तोपर्यंत साहेबांनी आणखीन एक उद्योग करून ठेवला पहा तुम्ही. त्यांनी इथे ना एका छोट्याशा कुंडीमध्ये ना, मी कुंडी म्हणजे ती दह्याचं ते बास्केट आहे, त्याच्यामध्ये ना ह्याचा भोपळ्याचा, लाल भोपळ्याचा वेल लावलेला होता. कारण त्याच्या पानांची भाजी माझ्या सासूबाईंना खूप आवडते, तर त्यामुळे तर त्यांनी ती कुंडी पाडली. तर म्हटलं आता ह्याने हा उद्योग केला आहे, तर आपण आतमध्ये जाऊनच चहा प्यावा. पाहते तर त्यांनी खिडकी लॉक करून ठेवली होती. लकीली माझी ही सवय आहे की मी जे दुसरी बाजू आहे ना विंडोची, ज्या साईडला सोफा ठेवलेला आहे माझा, त्या साईडला काही ना काही ठेवत असते. इथे मी बॉल ठेवलेला आहे की जेणेकरून ती बाजू लॉक होणार नाही. कारण बरेच असे किस्से घडतात आमच्या सोसायटीमध्ये की नाही का, लॉक होऊन जातात लहान लेकरं असल्यावर बाल्कनीमध्ये. त्यामुळे मी लकीली वाचले. मग म्हणलं येऊन आता काय बाल्कनीत चहा पिणं तर काही नशिबात नाही. निवांत सोफ्यावर बसून चहा पिला. आणि तेवढ्यात एक अल्ट्रेशनचं काम आलं, त्यांना अर्जंट हवं होतं. तर वेळ नव्हता माझ्याकडे, पण म्हटलं ठीक आहे द्यावं करून. ऑलरेडी एनर्जी खूप जास्त डाऊन झाली होती माझी उपवास असल्यामुळे. तर त्यामुळे माझं एकच टार्गेट होतं की
पटकन स्वयंपाक करायचा म्हणजे उपवास सोडता येईल. तर त्यामुळेच चहामुळे थोडीशी तरतरी आली आणि हे जे एक अल्ट्रेशनचं अचानक आलेलं काम होतं तेही झटपट करून घेतलं. मला ना कुणाला नाही म्हणता येतच नाही. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे माझा. त्यानंतरनं आहे ना किचनमध्ये आले आणि सगळ्यात पहिलं तर म्हटलं कुकर लावून घ्यावं आणि मग बाकी पीठ वगैरे मळायचं काम करूयात. तर मी आहे ना कायम मिक्स डाळीचं वरण करत असते. खूप छान होतं टेस्टला. आणि इथे ना तेच कुकर वगैरे लावून घेत होते आणि त्यावेळेस पण शुभचं कंटिन्यू मला नाही का त्रास देणं चाललेलंच होतं. म्हणजे इतकं अवघड होतं ना, खरंच सांगते, एकटीने सगळ्या गोष्टी मॅनेज करणं. त्या सगळ्या गोंधळात पहा मी विसरले की मी मीठ घालायचं राहिलं होतं माझं. तर त्याच्यामुळं मीठ वगैरे पुन्हा घातलं, हळद पण घातली नव्हती. मी वरण शिजवताना एवढी जास्त माझी चिडचिड होत होती. आणि मागे पाहूच शकता शुभ, तो मला मागतोय फ्रीजवर एक आहे ना डबी ठेवलेली आहे हरडेवटी जी असते ना त्याची. तर त्याला आहे ना ते खायचं आहे. म्हणजे इतका त्रास देतो ना त्या गोष्टीसाठी मला तो. तर मी अगदी एक छोटासा तुकडा त्याला काढून दिलेला आहे. काय त्याला आवडलं माहीत नाही त्याच्यामध्ये, पण त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा, चॉकलेट वगैरे भेटल्यासारखा आनंद होतो त्याला ही हार्डेवटी दिल्यानंतरनं. आणि त्याच्यानंतरनं मग तो जरा खुश झाला, थोडासा त्याचा खेळ वगैरे सुरू झाला. मग तोपर्यंत मी म्हटलं झटपट पीठ मळून घ्यावं. तर इथे किचनमध्ये बसून पण त्याचे उद्योग चालूच होते. काही ना काही माझ्या बाजूला कंटिन्यू आजूबाजूला असतो. अजिबात माझा पिच्छा तो सोडत नाही. आणि कधी कधी ना मला खरंच असं वाटतं की सासू सासरेसोबत राहिलं असते तर किती बरं झालं असतं. काही का होईना थोडीशी हेल्प होती. आजकाल बऱ्याच मुलींना असं वाटतं की नको सासू सासरेसोबत नाही पाहिजे. पण आहे ना लेकरू झाल्यावरती ना किंमत कळती की फॅमिली सोबत असणं किती इम्पॉर्टंट आहे. कारण म्हणजे आपला हक्काचा माणूस जेव्हा असतं ना घरामध्ये बाळाकडे लक्ष देणारं, तेव्हा आपणही रिलॅक्स असतो आणि हा जो काही त्रास होतोय ना तोही म्हणजे थोडाफार कमी प्रमाणात होतो. आणि पहा त्याने मी ह्याची भाजी सोयाबीनची भाजी करते आहे, तर ते सोयाबीन फरशीवर सांडवले. त्याच्यानंतरनं पुन्हा मी ते उचललं सगळं आणि पुन्हा स्वयंपाकाला लागले. तर त्याने आलं लसणाच्या पेस्टचा माझा जो डबा आहे तो उघडला आणि तो असा सांडवला किचनमध्ये. फ्रीज, किचनची फरशी सगळं काही खराब झालं होतं. माझी एवढी जास्त चिडचिड व्हायला लागली ना. आणि मी ते पुसत होते तोपर्यंत त्याने हातात त्याच्या पाण्याचा कप होता, ते पाणी पण ओतलं. म्हणजे मला असं झालं की आज ह्याला काय झालं आहे का महादेवच माझी परीक्षा पाहतोय उपवासाच्या दिवशी. म्हणजे मला इतका त्रास होत होता ना सगळ्या गोष्टी मॅनेज करायला, खरंच खूपच जास्त चिडचिड झाली होती. त्यानंतरनं पटकन मी पुन्हा भाजी करायला घेतली. वाटण करत होते तोपर्यंत ह्या साहेबांनी आणखीन एक उद्योग करून ठेवला. त्याने प्लेटमध्ये ना थोडासा चॉकलेट सॉस होता, त्याच्यामध्ये त्याचे हात बुडवले, संपूर्ण अशा लॉफ्टला पुसत होता, स्वतःच्या तोंडाला पण पुसून घेतलं. म्हणजे खरंच तुम्हाला पण असं समजेल की खरंच किती त्रास असतो लेकरासोबत गोष्टी मॅनेज करणं. खूप अवघड आहे. कशीबशी माझी भाजी करून झाली. त्यानंतर तो मला पहिला पाणी मागत होता. मी अगोदर 2 वेळा त्याला दिलं आणि मला ना समजतच नव्हतं की ह्याचं चाललं आहे काय. आणि मग मी म्हटलं चला जाऊन बघावं काय करतोय. तर त्याने एक मग घेतला त्याच्या खेळण्यातला, त्याच्यात ते पाणी ओतलं आणि ही त्याची खेळण्यातली ट्रेन आहे त्याच्यामध्ये पाणी ओतून मग त्याला ते जमिनीवर ओतायचं होतं. असं त्यांनी हॉलची पूर्ण फरशी भिजवली. आणि ह्या टायमिंगला माझे पूर्ण पेशन्स संपले होते. पण तरी पण वरणाला फोडणी द्यायची बाकी होती, तर त्याच्यामुळे मी हॉलमधलं ते पाणी वगैरे पुसलं आणि पुन्हा आले किचनमध्ये फोडणी देण्यासाठी. तर चाकूची धार गेली होती. तर मी कायम आहे ना याच पद्धतीने कपवर आहे ना उलट्या बाजूचा कप असं धरायचं, सिरॅमिकचाच कप पाहिजे त्यासाठी. आणि या पद्धतीने चाकू असा घासला की छान धार लागते एकदम. आणि मग मी फोडणी देऊन घेतली. तर सिंपल अशी आपली जिरं मोहरी आणि टोमॅटो वगैरे लसूण ह्याचीच फोडणी देते आहे. कढीपत्ता काही नव्हता तर त्याच्यामुळे कढीपत्ता घालणार नाही आहे. आणि ना फोडणी देताना तुम्ही कायम एक ट्राय करा पहा, कोथिंबीर जी आहे ना ती नंतर वरून घालण्यापेक्षा किंवा तेलात टाकण्यापेक्षा ना जे आपण शिजवलेलं वरण असतं ना त्याच्यामध्ये घालायची डाळ फेटण्या अगोदर. इतकी छान टेस्ट येते ना वरणाला, खूपच मस्त. म्हणजे ती जर तडक्यामध्ये टाकली तर एकदम अशी करपट होऊन जाते
आणि वरून टाकल्यानंतर ना तर काय त्याचा एवढा फ्लेवरही येतच नाही. पण या पद्धतीने ना डाळीमध्ये टाकली ना की थोडीशी ती शिजल्या पण जाते, कलर पण मेन म्हणजे चेंज होत नाही कोथिंबिरीचा आणि वरणाला एवढी छान अशी टेस्ट येते. व्हॉईस ओव्हर देता देता मध्येच एक कॉल आला आणि माझं थोडीशी लिंक तुटली. पण चला छानपैकी माझं वरण करून झालेलं आहे. त्यानंतर ना झटपट मी पोळ्या करून घेतल्या आणि म्हटलं सगळ्यात पहिलं शुभला जेवायला देईल मी, म्हणजे जरासा तरी तो शांत होईल. कारण आज आहे ना लवकर जेवण करून लवकर झोपायचं आहे. हेही ऑफिसवरून अजून आलेले नाही आहेत, पण त्यांना पहाटे 5 वाजताचं त्यांचं फ्लाईट आहे, चेन्नईला जायचं आहे त्यांना. तर त्यामुळे लवकरच सगळं आवरून वगैरे घेतलं आणि खूपच म्हणजे अवघड माझा आजचा हा उपवास झालेला आहे. खूप जास्त शुभनी त्रास दिला. तुम्ही पाहिल्यात सगळ्या गोष्टी. पण असो, आई म्हणल्यावरती तिच्या आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टी आहेच. पण सगळ्यात शेवटी छान असं माझं हे जेवणाचं ताट रेडी झालेलं आहे, जे तुम्हालाही पाहून पहा तुमच्या तोंडालाही पाणी सुटेल. चला तर मग भेटूयात आपण आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय.